चला तर मग आज बनवूया मस्तपैकी छान अशी दोडक्याची भाजी. हे बघा, असे दोडके मी वरची साल काढून घेतली आणि अशा कापा करून घेतल्यात. त्यासाठी मी इथे लसूण घेतलाय, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलाय, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे तळून घेतलेत मी आणि खोबरं घेतलंय किसून. तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. लसूण, आलं, कोथिंबीर, याच्यात मसाले पण टाकून घेऊया आपण. धने जिरे पावडर एकत्र बनवून ठेवलेली मी. लाल तिखट, माझं तिखट जास्त तिखट आहे त्यामुळे मी ते कमी प्रमाणात वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यात टाकू शकता. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरला. त्याच्यामध्ये मी अजून तीळ पण टाकून घेणार आहे 1 चमचा. तिळाने पण भाजीला छान टेस्ट येते आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळं तीळ खायला पाहिजे. त्यामुळे मी अशी भाज्यांमध्ये कधी कधी वापरत असते, पातळ भाज्यांमध्ये. तर मी आता 1 चमचा तीळ पण टाकते. हे सगळं आता मिक्सरला वाटून घेऊ. हे बघा, आता आपली अशी वाटून तयार आहे. आता आपण हे सगळं दोडक्यामध्ये भरून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी असं दाबून थोडा भरून घेतला. आता तेल तापलंय, तेलामध्ये आपण टाकलं थोडा हिंग, थोडी कोथिंबीर, थोडं जिरं, त्यानंतर आता हे भरलेले दोडके. सगळे टाकून घ्यायचे. दोडकी आपण टाकून थोडीशी आता तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे. त्याच्यावरती आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळ शिजवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने झाकण ठेवायचं. त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचे, म्हणजे आता खाली आपली जी भाजी आपण शिजवतोय ती लागत नाही. झाकण काढून पाहू. छानपैकी मसाला थोडासा आपला छान आणि दोडकी पण फ्राय झाली. त्याच्यामध्ये आता आपण हे जे वाटून उरलेलं होतं त्यात पाणी टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. टाकून हे बघा, आता पाणी टाकले. आता आपल्याला परत एक 5 मिनिटं कमी किंवा मिडियम गॅसवरती आपण हे झाकण ठेवून शिजवायची. चला तर मग झाकण खोलून पाहूया आपली भाजी शिजली का. बघा, किती छानपैकी तरी सुटली आहे आणि भाजी पण आपली शिजली आहे. टेस्टी एकदम, बघू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा. खूप टेस्टी अशी आणि एकदम झटपट होणारी भाजी इथे बनवून तयार आहे. थँक्यू.